बघून घ्या हा. मधुर त्याला मधुर तिवारी. सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आपल्याला हायर चक्रा कोर्स सुरू करायचा आहे 21 एप्रिल ते 2 मे. 21 एप्रिल ते 2 मे आपण हायर चक्रा, फिफ्थ डायमेन्शनल चक्र ऍक्टिव्हेशन असं ठेवलेलं आहे. सक्रिय करायचे 5व्या आयामातल्या चक्रांसाठी ऍक्टिव्हेशन. तर हा जो कोर्स आहे पहाटे घेणार आहोत आपण. पहाटे 4:30 ते आपण 5:30 घेणार आहोत. यात ध्यानही असणार आहे. ऍक्च्युली फोकस ध्यानावर असणार आहे. तसं आपण हायर चक्राबद्दल किंवा 5व्या आयामातील चक्रांबद्दल आपण शिकलेलो आहोत. आपला सुदर्शन पिरॅमिडच्या वेबसाईटवर चला मुक्त होऊयात, आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 3 हा जो कोर्स आहे त्यामध्ये आपण चला मुक्त होऊयात म्हणजे मानवी चेतनेची उत्क्रांती सुरू आहे. मानवी चेतनेची उत्क्रांती होतीये, मानवाचा महामानव होतो, हे सगळं त्याच्यात मांडलेलं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे पण सगळं सांगितलेलं आहे. पण पहिले 1-2 सेशन आपण हायर चक्राबद्दल स्पेसिफिक तिथे चर्चा केली आहे की 7 जी चक्र आपल्या बॉडीमध्ये आहेत, ऍक्च्युली असंख्य चक्र आहेत. 112 114 नव्हे, तर असंख्य चक्र आहेत. का? तर आपण जसं डीएनए म्हणतो की बाबा 23 पेयर 46 पेयर, हे जे म्हणतो तसंही काही नाही. त्याच्यामध्ये गुणसूत्र रंगसूत्र पण हजारो लाखोनी आहेत. कारण आपण जे पुस्तकात शिकलोय ना ते खरं नाहीये, लक्षात घ्या. तर तसं चक्र सुद्धा असंख्य आहेत. का? तर आपलं अस्तित्वच पूर्ण ब्रह्मांड, अहम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मांडच आपण आहोत. त्यामुळे चक्रही खूप आहेत. पण आपण जनरली 7 चक्र महत्वाची समजतो. या 7 चक्राचा आपण अगदी शक्तिशाली चक्रा कोर्स आपला झाला 2दा ऑनलाईन. तो वेबसाईटवर सुद्धा आहे. नुकताच आपला पारही पडला. आपण आठवडा आठवडा एक एक चक्रावर काम केलं. आपल्याला रिझल्टही उत्तम आले. शारीरिक आले, मानसिक आले, आध्यात्मिक आले, कार्मिक आले. कारण चक्रात सगळं आहे. तर हे चक्र आपण केलेले आहेत, वर्क केलेले आहेत. आता आपल्याला हायर चक्रांकडे जायचंय म्हणजे 8वा 9वा 10वा. 8वा चक्र सोल स्टार चक्र आहे. सोल सोल लेवलवर आपण आता जंप मारली पाहिजे, हे आपण खूपदा डिस्कस करून झालंय. मग 8वा चक्र सहस्राराच्या वरती 1 फूट ते साधारण 3 फूट उंच असतो तो. आणि या ज्या आता ऊर्जा येत आहेत त्या हायर चक्राला ऍक्च्युली बरोबर 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 ऍक्टिव्हेट करणाऱ्या ऊर्जा येत आहेत. मग आपण शिकलोय एनर्जी गोज वेअर इंटेन्शन गोज, एनर्जी गोज वेअर फोकस गोज. मग आता येणारी जी ऊर्जा आहे सोलेक्टिक सोलर फ्लेअर जे येत आहेत त्यातून जी प्रेम येत आहे, आजूबाजूला ब्रह्मांडात ज्या घटना घडतायत, पृथ्वीवर ज्या घटना घडतायत, या होणाऱ्या घटना आपण जर वापरून घेतल्या, आपला फोकस बरोबर तिथे तिथे ठेवला, तर या सगळ्या ऊर्जा आपल्यामध्ये प्रचंड जंप मारणार आहेत. म्हणजेच थोडक्यात आपल्याला अटेन्शन, आपला अवेअरनेस, आपला फोकस जर हायर चक्रावर आत्ता ठेवल्या, तर पूर्ण 8 ते 14 चक्र, 7 दुणे 14, त्यातला आपण एक और स्टार चक्र जे आपली पाऊल आहेत, तळवे आहेत, त्याच्यापासून साधारण एक 8 इंच म्हणा किंवा जास्तीत जास्त 1 फूट म्हणा, इथे और स्टार चक्र आहे. आपली हारा लाईन आपण शिकलोय, पूर्ण पृथ्वीच्या कोर बरोबर ती कनेक्टेड असते. म्हणजे आपलं अस्तित्व हे वर पासून असंख्य अमर्यादित आपला गॅलेक्टिक सोलर सन तो आपला पृथ्वीचा गाभा असं आहे. आपण आपण तेच आहे ना, हे दिसते ते नाही आपण. आपण काही हे नाहीये, आपण ते आहोत जे अमर्याद व्याप्त आहोत. पण आपल्याला हे केव्हा समजू लागणार आहे? आपण जे अंशांशात बिखरले गेलेलो आहोत, ते अंशांशात बिखरलेले गेलेले जे ओरिजिन आहे तिथे आपल्याला जायचंय ना, आपल्या ओरिजिनशी, आपल्या पित्याशी, आपल्या घरात आपल्याला जायचंय, प्रवास करायचंय. ते केव्हा होणार आहे? तर एनर्जी गोज वेअर अटेन्शन गोज. म्हणून आता येणाऱ्या ऊर्जेमध्ये आपण आपले हायर चक्र ऍक्टिव्हेशन कोर्स लॉन्च केलाय. तर याच्यात 8वा चक्र जो सोल स्टार चक्र आहे. मग सोलचे प्रोग्राम काय, कार्मिक काय? कार्मिक तर आकाशिक रेकॉर्ड मधनं सगळं धुवून निघालच आहे. इथनं धुवून निघालंय का? सोल मधनं गेलंय का? सोल मर्ज होणार आहे का? सोल डिझॉल्व होणार आहे का? का सोलच्या काही वास नाहीत? अजून आपण मुलांचे संकल्प लिहितोय, अजून आपण पैशाचे लिहितोय, अजून असं झालं तर कसं होणार आहे? ते डिझॉल्व नाही होणार. मग एनर्जी येणारी जी ऊर्जा आहे ती जी धुण्याची आहे, नळाला पाणी चाललंय,
धुणं होणार आहे ना, आपण धुतच नाही बसलो, आपण तिथेच बसलोय घरातच अजून. कस काय मग ते क्लीन्स होणार आहे? म्हणून मी सांगितलं या ऊर्जेत काहीच करायचं नाही पर्सनल, सगळं हाय्यर चक्रा आणि हाय्यर सामूहिक चेतना. आजच्या तर संकल्पाला ते सांगितलंय. अजून 29 तारखेला का 28 तारखेला आहे प्रतिपदा. पण या चक्रांचे सुद्धा आपण संकल्प लिहिलेले आहेत. तर आता मी तुम्ही काय लिहिलेत विचारते, तर मॅडम सांगा तुम्ही, तुम्ही काय लिहिलेले आहेत संकल्प हाय्यर चक्रा कोर्सचे? अ, व्हिडिओ सुरू करताय का नमस्कार नाही? सर्वांना. नको मॅडम. हा ठीक आहे, बोला. तर आता सगळे जे लेवल आहेत त्याच्या वाईज मी लिहिलेलं आहे. बरं, तर सांगा ना. सोल बद्दलची अजून अनुभूती येत आहे. म्हणजे कशाबद्दल? मला खूप अवेअरनेस, सोल सोल लेवलचा नको. अनुभव येत हे आहे. बघा, मी आत्ताच म्हटलं सोल डिझॉल्व्ह झाला पाहिजे ना, तुम्ही कशाला म्हणता सोल लेवलची अनुभूती येते? म्हणजे एक्झॅक्ट काय म्हणायचंय तुम्हाला? लिहून घ्या बरं का, सगळ्यांनी समजून घ्या. म्हणजे हं. वरचं चक्र आता तुम्ही म्हटलं ना, हो. सोलवर, मग ते मग ऍक्टिव्हेट सोल होऊन, लेवलवर अनुभूती येते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे की त्याचं ज्ञान येतंय अजून मला. नाही, ज्ञान नको, लक्षात घ्या. आपल्याला सगळं डिझॉल्व्ह करायचंय. ओके. मी आता म्हटलं सोलही आपला डिझॉल्व्ह झाला पाहिजे, कारण सोलमध्ये आहेत की नाही वासना? सोलमध्ये हो काही इच्छा आहेत की नाही या जन्माच्या, मागच्या जन्माच्या? मग तुम्हाला ते हो, त्या आहेतच. वाटते, तुम्हाला आठवू देत का? तुम्हाला आता हं. इथे सांगते, परवा आपल्या मॅडमनी मला पोस्ट टाकलं होतं एका ह्याचं कोर्सचं, एका व्यक्तीचं, म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन वगैरे घेतात ते. तर मी म्हटलं पास्ट लाईफ रिग्रेशन मी तुम्हाला आधीही सांगितलं करू नका. आता सुद्धा सगळं ऊर्जेचे भेद झाले त्याच्यात. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे तुम्ही अडकता, हे पण सगळं बोललेलं आहे. मागचे जन्म, पास्ट लाईफ रिग्रेशन, कोणत्या आत्म्यांना काय वापरून केलं जातं, त्याच्यामध्ये काय होतं, हे सगळे डिस्कशन ग्रुपला आहे, ते वाचा. सोल लेवलवरचं तुम्हाला काय कळायला हवं तर तुम्ही स्पेसिफिक लिहा. माझा हाय्यर पर्पज, माझा सोल पर्पज मला कळला पाहिजे, असं म्हणा नूतन मॅडम. हा, मला तेच म्हणायचं होतं. मग म्हणजे म्हणूनच अनुभूती म्हणजे विचारलं, कारण त्याच्याकडून आपण मला आपण जर हायर स्पेसिफिक ज्ञान येईल. शब्दात मांडलं नाही ना, तर मग काय मिळणार आहे आपल्याला? बरोबर आहे आपल्याला मॅडम. व्यवस्थित सांगायला पाहिजे ना. हा, हा, सोल पुढे. पर्पज माझा सोल पर्पज. मला कळालेलं आहे व हम्म. त्यानुसार काम हम्म. चालू आहे. हम्म. दुसरं जन्म लिहिलं का आहे मी. घेतला मी जन्म का हो घेतला ते हो. मला कळलं पाहिजे. पुढे. मी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करते. हम्म. अ, आपल्याला पुढे जशी प्रगती करायची ती फास्ट होतीये पुढची प्रगती. हृदय माझं प्रेमाने अगदी भरून जात आहे. बाकीच्यांबद्दल खूप प्रेम वाटत आहे. मला त्यामुळे एनर्जी अडकायला ओळखता नको ना. येत आहे. अटॅचमेंट आली, प्रेम आलं, पण अडकणं नको ना. प्रेम तर वाटू लागले हो. ना, अडकलं तर कोणात अडकलं तर प्रेमाने. समजा मुलाबद्दल खूपच प्रेम उफाळून आलं, मुलीबद्दल खूप आलं ना, अडकलं तर? लिहिताना सावधगिरीने लिहा बरं का. सगळ्यांनी विचार करा या गोष्टींवर. पुढे. मला एनर्जी ओळखता येत आहे. तुम्ही जर असं पॉझिटिव्ह. लिहिलंय ना नूतन मॅडम, सर्वांबद्दल प्रेम, तर तुम्ही असं म्हणा की माझा प्रेमाचा पाझर वाढत आहे, म्हणजे त्या दगडाबद्दल प्रेम, त्या वनस्पतीबद्दल, असं स्पेसिफिक लिहा. ओके. बोला ठीक पुढे. आहे. लिहिलं. मला एनर्जी ओळखता येत आहे. पॉझिटिव्ह एनर्जीच माझ्याकडे येत आहे, अट्रॅक्ट होत आहे. त्याच्यानंतर स्टार ओरिजिन बद्दल मला माहिती कळाली आहे. आणि आता 5व्या आयामातील चक्र, हाय्यर चक्र, म्हणजे तुमचं स्टार ओरिजिन कळलं आहे, हे येतं त्याच्यात. स्टार कनेक्शन होणं हे पण होतं, त्यामुळे ते बरोबर आहे. पुढे. अ, पुढे लिहिलंय तो सूर्याची आपला मला पुढचा जास्त. कोर्स आहेच आहे ना. हायर चक्रानंतर स्टार आणि मी जे उत्क्रांती हो हो. म्हटलं तो फ्री करणारच आहे मी सगळ्यांसाठी. तो मोफत असणार आहे. पण हे हायर चक्रात कळलं, ऍक्टिव्हेशन झालं, तर पुढे स्टार ओरिजिन कळेल ना आपल्याला. पुढे. सूर्याची ऊर्जा मला जास्तीत जास्त मिळत आहे. माझं लाईट पोर्शन वाढलेलं आहे. हम्म. त्यामुळे चेतना वाढलेली आहे. हम्म. त्याच्यानंतर गोल्डन एज पाहिले, अनुभवले आहे. हम्म. टेलिपोर्टेशन करून आवश्यक ती माहिती
बरोबर, हे पण गॅलेक्सी येणार बरं का, मधून सगळ्यांनी लिहून घ्या. गॅलेक्सीच्या बाहेरून पाचव्या आयामातील हायर चक्रा मध्ये टेलिपोर्टेशन कपॅबिलिटी, पाचव्या आयामातील सगळ्या कपॅबिलिटीज डेव्हलप होणार आहे. टेलिपोर्टेशन आहे, परत काय कम्युनिकेशन. गॅलेक्सी व गॅलेक्सी बाहेरील सुद्धा मला ज्ञान मिळत आहे ज्ञान किंवा नका म्हणू मॅडम. संदेश, हा संदेश किंवा हा, गायडन्स म्हणा, ज्ञान नका म्हणू. गायडन्स, येस गायडन्स, येस मार्गदर्शन मिळते गॅलेक्टिक, हा बघा. मार्गदर्शन मिळत आहे. कारण हायर चक्र आलं ना, 11वा चक्र गॅलेक्टिक चक्र आहे, 11वा. तर हो हो. आपल्या गॅलेक्सी लेवलचं आपलं कनेक्शन झालेलं आहे असं लिहा. गॅलेक्सीच्या लेवलवर गॅलेक्सीतल्या प्रत्येक गोष्टी बरोबर कनेक्शन झालेलं आहे, बरोबर. मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. आणि त्या मार्गदर्शन. लेवलवर, गॅलेक्टिक लेव्हलवर काम सुरू झाले. पुन्हा मी तुम्हाला जे म्हंटल ना, आपल्याला 7व्या आयामानंतर अस्तित्व हवंय का, आपल्याला दुसऱ्यांच्या सेवेचा वसा आपण घेतलाय तो वाढवायचा आहे का, मोक्ष. कारण जसं अरविंदांनी म्हटलेलं आहे, अरविंद म्हणाले मोक्ष हे काही महत्वाचं नाहीये. मोक्षापेक्षा जो दुसऱ्यांचा सेवा आहे, घेतलाय आपण सेवा, तो जास्त महत्वाचा आहे, अरविंदांनी म्हटलेलं आहे. आपण मानवाचं महामन पुस्तक वाचताना त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं, इथे माझ्या मनात द्वंद्व निर्माण झालेला आहे, की मी जे म्हणते मोक्ष पाहिजे मोक्ष पाहिजे, आणि अरविंद म्हणतात मोक्षापेक्षा दुसऱ्यांची सेवा. यासाठी तुम्ही परत या, दुसऱ्यांची सेवा करायला परत या, असं अरविंद म्हणतायत. ते महान आहे असं म्हणतायत. आणि आज मी माझ्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले, की माझी फ्री विल मोक्ष असावी का. 95% आता ठीक आहे पण 5% मला विचार करायचा आहे. माझा निर्णय झालेला नाही, आणि मी माझा निर्णय ह्याच्यावर मनन चिंतन भरपूर करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे, असं मी म्हटलं होतं. तर याच्यामध्ये आता मला थोडस असं वाटतं, की ठीक आहे, मनुष्य जन्म नको हे तर फायनल झालंय, मनुष्य जन्मात परत यायचं नाही. पण स्टार सीड किंवा स्टार वॉरियर म्हणून किंवा गॅलेक्टिक लेवलवर, प्लॅनेट लेवलवर काम करायला काय हरकत आहे. मग हे काम कसं चालतं. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला, समजा रूपा पोद्दार मॅडमच्या जीवनातले काय प्रश्न आहेत त्यांना माहिती देणं, ध्यानाला जोडणं, त्यांच्यासाठी विवंचना, मार्गदर्शन, मोटिवेशन, हे जर करायला जमलं नाही वैयक्तिक लेवलवर, तर कुठलं आपल्याला आपण म्हणतो स्टेट लेवल अन देश लेवल अन प्लॅनेट लेवल अन गॅलेक्सी लेवल अन काहीच जमणार नाही ना आपल्याला. ही जे आपण वसा घेतलाय ते आपलं टेस्टिंग नाहीये का पुढं पुढं वाढवण्याचं. आपल्याला ऊर्जेने डेव्हलप नको का करायला त्या लेवलवर. मी तुम्हाला उदाहरणं सांगितली, ज्यावेळेला शरीर सुटतं त्यावेळेला ती जी काही ऊर्जा येते लगेच आपल्या पुढं मार्गदर्शन करायला, त्यावेळेला ती विचारते तुझं काय बाबा फ्री विल आहे, आणि आपण आपली फ्री विल सांगतो. तर त्यावेळेला असं कितीतरी त्या गायडिंग ऊर्जा म्हणतात नाही नाही तुझी लेवल ही नाहीये, तू खालच्या लेवलला काम कर, या खालच्या लेवलला काम करून दाखव, मग तुला पुढं मिळेल प्रवेश. आणि काही लोकांच्या बाबतीत ते खालची लेवल सांगतात. समजा मला या मल्टी युनिव्हर्स लेवलवर काम करायचंय, किंवा या गॅलेक्सीत काम करायचंय, किंवा गॅलेक्सीत याचं काम करायचंय. हे जेव्हा एखादी व्यक्ती सांगते त्यावेळेला ती गायडिंग मार्गदर्शक, आपला जो गुरु किंवा काय म्हटले, काही नावं द्या, मी त्याला ऊर्जा म्हणते. ती ऊर्जा म्हणते तुझी कपॅबिलिटी हायर आहे, इथे नको तू काम करू, अजून हायर लेवलवर हायर लेवलचं काम कर. आणि तिकडे पाठवते ती गायडिंग ऊर्जा आपल्याला. म्हणजे हे झालं दुसऱ्यांच्या सेवेचं काम. पण आपण ज्याच्यात अडकलोय, आपण ज्यांना त्रास दिलाय त्या सगळ्या कव्हर करायला सुद्धा लावते ना ती, मनुष्य जन्मात पाठवते ना. अजून मुक्त नाही झाला जा, हे होणारच आहे ना त्यावेळेला. शरीर तर सगळ्यांनाच सोडायचंय, पण कोण कुठे शिफ्ट होणार आहे हे काही माहिती नाहीये, ते क्षणार्धात होणार आहे. म्हणून जसं पनिशमेंट आहे, जसं सजा आहे, जसं लर्निंग आहे, तसं आपल्याला गायडन्स, मार्गदर्शन, हायर लोकांसाठी काम करणं, हायर लेवलवर काम करणं हे सुद्धा आहे. आता एका पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या ह्याच्यावरनं सांगितलंय की तुम्ही काय काम करणार आहात, म्हणजे कामाचे लेवल दिलेत. या म्हणजे लेवलवरच्या गॅलेक्टिक स्टार सीड साठी या लेवलला करणार, ते काम करणार का, ते काम करणार का, ते
आपल्याला कुठलं रेझोनेट होतंय, काय काम करणार, त्याच्यावरून त्यांनी तुमचं स्टार सीड ओरिजिन सांगितलंय. त्याच्यावरून माझं हायर निघालं, जिथे मी वाटत होते ना, मला जिथे वाटत होते मी कनेक्शन फील, त्याच्यापेक्षा हायर निघालंय ते. ते तुम्हाला सांगितले त्या वेळेला फोटो टाकून. तर इथे जेव्हा आपण स्टार सीड आपला प्रोग्राम लॉन्च करणार आहोत, मी तुम्हाला तुमचं वैयक्तिक ओरिजिन सांगणार आहे, कुठून आलो, कुठं जाणार, काय काम करायचे. हा हायर चक्रानंतरचा कोर्स आहे. पण त्याच्यामध्ये हे सांगताना आपण काम लेवलवर आत्ता केलं तर नाही तर हजारो जन्म जातील ना या लेवलवर काम करायला. म्हणजे आपली जी फ्री विल आहे ती या जन्मात साजरी करायची आहे का आपल्याला? का कित्येक जन्म घेऊन ऍक्च्युली करून तर ठेवणं पहिलं काम आहे ना. पण त्या लेवलने आपण काही काम करतोय का? मग ऊर्जा गायडिंग घेतोय का? ऊर्जा गायडिंग घेत नाहीये तर कसं पुढे जाणार आहोत? तर मॅडमने जे आता लिहिले की गॅलेक्टिक लेवलवर मार्गदर्शन मिळतंय, हे 11वा गॅलेक्टिक चक्राला तेच होतं. ऍक्च्युली त्याला द्वार पण म्हटलंय, गेटवे म्हटलेलं आहे, गेटवे, गॅलेक्टिक गेटवे. कारण एका ब्रह्मांडात दुसरं ब्रह्मांड आहे, एका युनिव्हर्स मधनं मल्टी युनिव्हर्स आहे, आणि आपण मल्टी डायमेन्शनल आहोत. या हायर चक्रामध्ये 5व्या आयामाचे चक्र ऍक्टिव्हेशन मध्ये आपण मल्टी युनिव्हर्स अस्तित्व आपल्याला समजायला पाहिजे. हा सुद्धा संकल्प पाहिजे की मी दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये जाऊन काय करतेय, माझं मल्टी युनिव्हर्स लेवलवर काय काम चाललंय, हे मला जाणीव होऊ देत, मला अनुभूती येऊ देत, मला त्या क्षमता डेव्हलप होऊ देत. म्हणून नूतन मॅडम लिहिलेले की गॅलेक्टिक लेवलवर मार्गदर्शन म्हणजे माझं गॅलेक्सी ओरिजिन, म्हणजे गॅलेक्सीतील सगळ्यांशी मी मर्ज होऊ देत, गॅलेक्सीतील सगळ्यांसाठी काम करण्याची मला पात्रता होऊ देत. भले स्टार असेल, भले ग्रह असेल, भलं काय असेल, त्याच्यातही खूप वेगळ्या वेगळ्या कामाच्या लेवल्स आहेत. आपल्यात काय आपण डेव्हलप केलं त्याच्यावर आपण कामं करू शकतो. आपल्याला फोन कॉल करायला वेळ मिळत नाही, आपण काही डेव्हलप करत नाही, आपण पहिली गोष्ट वेळ नाही काढत. बरं कसं बोलायचं, काय बोलायचं हे थोडंसं काहीतरी सांगतो, पुढंच गायडन्स सगळं देतच नाही. आपलं काम काय आहे, गायडन्स सगळं सांगून मोकळं होऊ देत. भलं फोन ठेवलाय, ठेवू देत, मेसेज पाठवून मोकळं व्हायचं. मी फोन केला होता, तुम्हाला वेळ नव्हता, पण असं असं आहे, यावर नक्की विचार करा. केलं का कोणी असं? काय हरकत आहे करायला, याच्यात आपल्यासाठीच आपण करतोय. आपल्याला मेसेज लिहिताना गाईड करेल ना ऊर्जा, जसं तुम्हाला कमेंट लिहिताना काही गोष्टी कळायला लागल्या. तर नूतन मॅडमनी लिहिले ते समजून सांगितलं की गॅलेक्टिक लेवल त्याच्याही वरच्या लेवल्स आहेत. बोला मॅडम, नूतन मॅडम बोला. आणि हे मी सगळं ब्रह्म त्या एका व्हिडिओत सामील केले. खूप अभ्यास करून मी एक एक व्हिडिओ करतेय. तो व्हिडिओ तरी तुम्ही एक हायर चक्रा करणार, संकल्प लिहिणार. ऍक्च्युली मी विचारायच्या आधी, मी सांगायच्या आधीच तुम्ही ते लिहिलं होतं. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं 13 तारखेला प्रतिपद आहे, केव्हा कोर्स लॉन्च केला त्याच वेळेला सांगितलं होतं. 13 तारखेला संकल्प पेरायचे, मग फी भरायची, हे पण सांगून झालं. मग का नाही कोणी त्याच्या आधी व्हिडिओ बघायचं झालं? म्हणजे आपल्याला संकल्पाचं महत्व पटलंय ना. आपण जर नाही लिहिला तर 1000 रुपये मिळणार आहेत का आपल्याला? त्यातलं 100 रुपयाचा तरी फायदा होणार आहे का? का नुसतेच वेळ घालवायचा, ध्यान करायचे, हालायचे, डुलायचे, छान वाटलं म्हणायचे? हे आपल्याला संकल्प तर लिहून ठेवायचे, हे सगळ्यात महत्वाचं काम. भले तुम्ही 4 दिवस कोर्स करू नका, पण संकल्प लिहा. लक्षात घ्या, संकल्प लिहिले की आपोआप त्या शक्ती आपल्याला करून घेतात. बोला नूतन मॅडम. अ, आणि ह्याच्यामध्ये लास्टच लिहिलेलं आहे हम्म. की या मार्गदर्शनाने मी ब्रह्म लेवलला गेलेली आहे, एक्झॅक्टली. बघा, ब्रह्म स्वरूपात. शेवटी अल्टिमेट आपलं काय ध्येय आहे? ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म लेवलला गेली, मी ब्रह्मत मर्ज झाली, मी अनुभूती घेतली, म्हणजे सेल्फ रिअलायझेशन झालं. आणि त्याच्याही हायर लेवलचं आहे परब्रह्म. काय हरकत आहे परब्रह्म लेवलला पण जायला? लिहून ठेवायला काय हरकत आहे? लिहिते मी आता. हम्म. छान, नूतन, आणि चांगलं लिहिलंय. अजून कोण बोलणार होतं, मला सांगताय का नाव? माधुरी तिवाट. माधुरी तिवाटणे मॅडम बोला. सुलक्षणा मॅडमनी मागच्याच व्हिडिओत सांगितलेत बरं का. हा, बोला माधुरी हा, तिवाटणे मॅडम. हा, सर्वांना व्हिडिओ सुरू आत्मवंदन. करता मॅडम, माधुरी मॅडम? नको नको. बरं ठीक आहे. हम्म. म्हणजे बघा बरं का, व्हिडिओ सुरू करू शकत नाही आपण. बोला. मी ब्रह्मांडाला कनेक्ट झाले आहे.
हम्म. युग परिवर्तन होत आहे, आपण दुसऱ्या आयामात हळू हळू हळू. श- वाचायचं नाहीये, वाचायचं काही प्रयोजन आहे ना? हो कोणासाठी हो वाचतोय आपण? लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी ना. हो काय वाचताय? हळूहळू वाचा एक एक. हो हो. हम्म. मी ब्रह्मांडाला कनेक्ट झाले आहे. हा. युग परिवर्तन होत ऐका, आहे. थांबा थांबा, मला बोलू द्यात. सगळ्यांनी लिहिलं का हे पाहिजेनच. मी ब्रह्मांडाला कनेक्ट झाले. जवळ आपण ब्रह्मांडाचं कनेक्शन फील करत नाही, तवर आपल्याला मार्गदर्शन करणारे का ब्रह्मांडीय ऊर्जा? सगळ्यांनी लिहा, कनेक्शन झालं पाहिजे, मार्गदर्शन मिळालं पाहिजे, आपल्या ॲबिलिटीज डेव्हलप झाल्या पाहिजेत. पुढे माधुरी मॅडम, पुढे बोला. युग परिवर्तन होत आहे, आपण हे दुसऱ्या कशाला आयामात आता युग शिफ्ट होत. परिवर्तन होते? कशाला? आपल्याला हे आपल्या कोर्स बद्दल लिहायचंय ना? हा, तेव्हा ते कळलं नव्हतं, पण मग नाही, पण मला मग बरं तुम्ही वाटलं. याला असं म्हणू शकता, मी नवीन युगात प्रवेश केला आहे. ठीक आहे. हा, तर मी मी दुसऱ्या पाचव्या, आयामात. हे बघा हा कोर्सचं नाव काय? ऍक्टिव्हेटिंग फिफ्थ डायमेन्शनल चक्र. हा हम्म. त्यामुळे तुम्ही त्याला असं बदला, मी नवीन युगामध्ये प्रवेश केला आहे, सहजतेने. हो हो सहजतेने, हा सेफ, सुरक्षितपणे. हे महत्वाचं आहे. हो हो आणि जलद, आपल्याला लवकर जायचंय, वेळ नाही लावायचा. आपल्याला काय 1000 वर्षांनी नाही जायचं. हो. पुढे. अ, पुढचा जन्म मी जनसेवा करण्यासाठी व्यतीत करणार आहे. म्हणजे तुम्हाला मनुष्य अ, जन्मात यायचंय, लक्षात घ्या. हो हो. ना? नाही, कळलं नाही मॅडम मला, म्हणजे नाही, आता तुम्ही नको कळू बोलला दे, मी बऱ्याच. एक चेक करते. तुम्ही हा मग हे बघा, आपल्याला सत्वगुण असतात ना, सत्वगुण ते नाही लवकर निघत, लक्षात घ्या. हम्म. हो त्यामुळं हो दुसऱ्यांची सेवा सुद्धा अडकायचे की नाही हे 10 वेळा विचारायचे आपल्याला. हो म्हणजे हो प्राण सोडल्यानंतर परत यायचंय का? का वरच्या लेवलला राहून मनुष्य जन्मात न येता सेवा करायच्यात? मग आता तुम्हाला अजून हिंट देते. मग वरच्या हो आयमात आपण मनुष्य जन्मात न येता कशी सेवा करतो? उदाहरणार्थ, मला जे घडतंय ते, मला म्हणा किंवा आपल्याला घडतंय ते, आपल्याला आपोआप ऊर्जा म्हणते ना, हे करा, ते करा, ते करा. वैयक्तिक लक्ष असतं बघा त्यांचं, चेतनेमध्ये त्यांच्या असतं. त्यांनी घेतलेलं असतं मंगलधैन विहंगम ग्रुप, लक्षात घ्या. हा मग त्यामुळं आपण त्या लेवलला राहून मनुष्यात न येता आपल्याला जी आता ऊर्जा करून घेते, राईट वेळेला हे करा, ते करा म्हणतीये, ते त्या लेवलचं काम आहे. हे मला काल रिअलाइज झालं ते वाचल्यावर स्टेटमेंट, की अशा पद्धतीने आपल्याला होतंय सगळं. आपण म्हणतो कोण गाईड करतं, मी तुम्हाला म्हणत होते बघा, कोण गाईड करतं, कोण गाईड करतं. शैलजा मॅडमना मी नेहमी म्हणायला लागले, खूप मोठा सोर्स आहे, खूप मोठा सोर्स आहे. कोणी कळत नाही, कोणी कळत नाही. तो कळला परवा ते सगळं वाचल्यावर, की या सगळ्या, आपण त्याला अँजल म्हणू, स्टारसीड म्हणू, हायर बिंग म्हणू, हायर रिम्स म्हणू, नावं काही द्या. मी त्याला एकच नाव देते, ब्रह्मांडी ऊर्जा. त्यात सगळे आलेच. मग अँजल आले, गुरु आले, सद्गुरू आले, साईबाबा आले, गजानन महाराज आले, वाटेल ते जे काही ज्या संतांनी समाध्या घेतल्या त्यात तर पहिल्यांदा येणारच. कारण समाधी घेतली म्हणजे अजून ऊर्जा कार्यरत आहेच आहे. नावं काही देऊ आपण, पण आपल्याला त्यांना गाईड करणं, मार्गदर्शन करणं महत्वाचं. तर तुम्ही सेवा, असं काही वाईट नाहीये बरं का, की तुम्ही मनुष्य जन्मात येऊ नका, सेवा करू नका, असं काही नाहीये. कारण प्रत्येकाचा सोल पर्पज वेगळा आहे, प्रत्येकाच्या प्रवासाचा टप्पा वेगळा आहे, प्रत्येकाच्या ॲबिलिटीज वेगळ्या आहेत, प्रत्येकाने स्वतःला जे डेव्हलप केलेलं आहे, स्वतःच्या जे इच्छा आहेत, त्यांना लिमिट आहे, त्यांना स्तर आहेत, कोणाच्या इच्छा वर आहेत. तेवढ्या कॅपॅबिलिटीज असल्या तर त्या इच्छा पूर्ण होणार आहेत. त्यामुळे हे भान असून दिलंच पाहिजे. याच्यासाठी माधुरी मॅडम, तुम्ही लिहिलेलं चुकीचं नाहीये. फक्त तुम्ही ते चेक करा, आत्म्याला रेझोनेट होतंय का, माझ्या आत्म्याला हे वाटतंय का मी यावं मनुष्य जन्मात. वाईट काहीच नाहीये, हो वाईट नाहीये त्याच्यात काही. ज्याचा त्याचा प्रवास आहे. जसं चांगलं आणि वाईट नाही, डार्क आणि लाईट काही नाहीये खऱ्या अर्थाने, तसं हा अपेक्षा वाईट ती चांगली असं काही नाही. प्रत्येकाचा प्रवास येतो. जसं भक्ती मार्ग, जसं राजमार्ग, जसं ज्ञान मार्ग, वाईट काहीच नाही. प्रत्येकाच्या रेझोनेट, ज्याला जे रेझोनेट होतंय त्यांनी ते करावं. फक्त पुढचं उद्दिष्ट लक्षात घ्यावं. येस,
मी या टप्प्यावर आहे, पण त्याच्यानंतर मला ते पण गाठायचंय, तेही गाठायचंय, तेही गाठायचंय. तर आपल्या सोलचा प्रोग्राम आपण जाणून घेतला पाहिजे. आपण कुठल्या लेवलचं काम करणार आहोत, आपला पर्पज काय आहे, याला महत्व दिलं पाहिजे. तो तसा म्हणतोय म्हणून मी असं म्हणायचं असं काहीच नाहीये. एक हायेस्ट उद्दिष्ट विहंगमनी तुमच्या पुढे ठेवली आहे. कारण विहंगमचं ब्रीद वाक्यच असं आहे, इक्स्टसी ऍट बॉडी माइंड सोल स्पिरिट, चैतन्यापर्यंत विहंगमनी गाठलंय सुख योग, म्हणून हे सगळं त्या लेवल पर्यंत ज्ञान देते. ट्रान्सेंडिंग कॉन्शियसनेस हे सुदर्शन पिरॅमिडचं आहे, चेतनेच्याही पलीकडे. तर असं काही हो. नाही, हे प्रवासाचे टप्पे आहेत. माधुरी मॅडम पुढे. 5G नेटवर्कमुळे ब्रेन हायजॅक होत आहेत आणि फक्त नित्य नियमित ध्यानानेच यातून आपण बाहेर येऊ शकतो. हा, मग बाहेर येऊ शकतो असं नाहीये. तुम्ही असं म्हणाल पाहिजे ब्रेन हायजॅक बिजॅक जाऊ द्या, ते तर आहेत. आपले जे विचार आहेत ना, ते विचार कॅप्चर्ड केलेत लोकांनी, लोकांनी म्हणजे दुसऱ्या ऊर्जानी. आपण ज्या वेळेला म्हणतो मला हायर विंग, मला स्टार सीड, मला अँजल मार्गदर्शन मिळो, या इच्छेमध्ये काय होतं माहितीये नूतन मॅडम, या डेंजरस गोष्टी आहेत. यामध्ये आपल्याला वापर केला जातो त्यांची उद्दिष्ट पूर्ण करायला. या वेळेला 1000 वेळा चेक करावं लागतं की ती जी गायडिंग ऊर्जा आहे ती माझ्या सोल लेवल प्रमाणे आहे. ती जी ऊर्जा आहे ती माझ्या आत्म्याच्या प्रवासाप्रमाणे, ती माझ्या सोल पर्पज प्रमाणे मला गाईड करते. 1000 वेळा चेक करावं लागतं. तर कारण बघा, सकाळी माझा भाऊ आला, मग चर्चा झाली, तो म्हटला की ती उत्तुंग अजून कार्य होतंय. माझे मिस्टर लगेच म्हणे नाही ना, आम्हाला हवंय ते, आम्हाला स्लोच हवंय. आपल्याला मोठं व्हायचंच नाहीये. आपल्याला जे काय करायचंय ते आपल्या सोल पर्पज प्रमाणे करायचंय, मोठं नाही व्हायचंय आपल्याला. माझ्या मिस्टरने उत्तर दिलं माझ्या भावाला. मग माझा भाऊ म्हटलं आहे ना क्षमता तेवढे. ऍक्च्युली सगळेच म्हणतात, आज त्यांनी सुद्धा चर्चा केली, सगळेच म्हणतात माझ्या क्षमता अफाट आहेत. तुम्हाला माहिती नाही अजून, तुम्ही मला 20% पण ओळखलेलं नाहीये. पण इथे मी प्रत्येक वेळेला चेक करते, मला काही जरी आलं ना चेक करते. मग माझ्या भावाला म्हटलं 4 महिने डोनेशन थांबवलेलं होतं, मिळत होते, नाही द्यायचं लोकांना. म्हटलं हे जमलं पाहिजे, लक्षात घ्या. पण म्हटलं तर आता एप्रिलमध्ये मागतीये पण. मग त्याचं म्हणणंही पडलं की का रोखायचं, मग रोखायचं, आपल्याला काही धावायचं नाहीये ना. तर याच्यामध्ये आपण ज्या वेळेला म्हणतो की मला हायर रिम गायडन्स हवाय, मला अँजेलिक, कारण आता हे या कोर्समध्ये मी घेणार आहे सगळं, या क्षमता आपल्याला डेव्हलप करायच्यात. पण त्यावेळेलाच ही आपल्याला, हा एक मिनिट मला बोलू द्या मित्र मॅडम, त्याच वेळेला आपल्याला सावध राहायचंय. या हायर ऊर्जा गाईड करतायत, पण कोण कसं वापरते. कारण माधुरी मॅडमने जे लिहिले हायजॅक होत आहेत ब्रेन, तसे विचार सुद्धा आपल्याला दुसऱ्यांचे पेरले जात आहेत. मग आपण चेक करायला नको का हा विचार कुठून आला, कुठून आला. म्हणून माधुरी मॅडमने लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये एकच लिहायचंय की माझे विचार माझ्या सोल लेवल प्रमाणे चाललेले आहेत. माधुरी मॅडम, माझे हो विचार हो माझ्या आत्म्याच्या प्रवासाप्रमाणे, कारण आत्म्याचा जो प्रवास आहे, माझ्या आत्म्याचा जो काही ड्राफ्ट आहे किंवा माझा जो पर्पज आहे, त्या पर्पज प्रमाणे मला गायडन्स दे, माझे विचार निर्माण कर. हो कारण जेव्हा आपण ध्यानात बसतो त्यावेळेला कुठल्याही ऊर्जा आपण कनेक्ट होणं खूप धोक्याचं आहे. आता तर हे चाललंय, सर्रास चाललेलं आहे. ज्यांना या इच्छा आहेत की मला गायडन्स मिळावा, एंजल कनेक्शन व्हावं, हे व्हावं, ते भरकटत चाललेत लोक. लक्षात घ्या, भरकटच चाललेले. त्यामुळे आपल्याला सुज्ञता पाहिजे की दॅट इज द राईट एनर्जी ट्राईंग टू कनेक्ट मी. हे चेक करावं लागतं, प्रोटेक्शन घ्यावं लागतं. तुम्हाला मी सगळी उदाहरण दिलेली आहेत. तर ठीक आहे, हे आपण नेहमी प्रोटेक्शन करूनच आपण हे या सगळ्या गोष्टी करतो, करायच्या आहेत. नूतन मॅडम बोला, काही शंका आहे? त्याच्या आधी मी सगळ्यात पहिलं लिहिलं होतं की मला एनर्जीज ओळखता येत आहे. व्हेरी गुड. हो, हे मग खूप छान आहे त्याच्यामुळं बरं का, हे खूप छान आहे. आपण चेक करू सगळ्यांनी लिहा शकतो. जवळ आपल्याला, कारण हे व्हिडिओमध्ये आहेच आहे. त्या बघा, या त्या व्हिडिओत घातलेलं आहे मी, हे सगळं गायडन्स दिले. नूतन मॅडम म्हटलं तुम्ही सांगा, पण त्या एका व्हिडिओत हे सगळं आलेलं आहे.
की मला ऊर्जा ओळखता येतात. हे सगळ्यांनी लिहा आणि भले हायर चक्राच्या जाऊ देत. आपल्या पुढे आज कोण आलंय, त्याची ऊर्जा कशी आहे, आणि हे तुम्ही आजपासून सुरू करा. ऊर्जा चेकिंग सुरू करा. म्हणजे जज नाही करायचे आपल्याला, पण आपल्याला कळली पाहिजे ही ऊर्जा कशी आहे. तर हे खूप सुंदर आहे, व्हिडिओमध्ये पण आहे. आणि हे तुम्ही सगळ्यांनी लिहा. ऊर्जा ओळखता आल्या पाहिजेत. हायर ऊर्जा आपल्याला कनेक्ट करते, मार्गदर्शन करते, आपल्यामध्ये काही विचार घातलेत. धावत सुटायचं नाहीये हो आपल्याला. आपल्याला धावत सुटायचं नाही. आपल्याला आपल्या इनर सॅटिस्फॅक्शन केव्हा मिळतं सांगू का? इनर सॅटिस्फॅक्शन तेव्हाच मिळतं जेव्हा आपण सोल, आपली जी सोलची पर्पज आहे ना ती करायला लागतो. त्याला सोल पर्पज वर्क म्हणतात. जर आपल्या सोल प्रमाणे नसेल ना तर काही करा आपण, हजारो कोटी रुपये दान द्या तुम्ही लोकांना, नाही सॅटिस्फॅक्शन मिळत. माहिती का? सॅटिस्फॅक्शन आंतरिक तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्या सोलच्या ह्याच्याप्रमाणे ते आलेलं असतं. आता सोल रिफ्रेमिंग, सोल रिअलाइनमेंट हे पण सगळं शिकवलंय तुम्हाला मी. ते पण बदलू शकतो, असं काही नाहीये. माधुरी मॅडम बोला पुढे. अं, पृथ्वीवरील दुःखी कष्टी लोकांना निसर्गाला मी प्रेम प्रकाश पाठवत आहे. हम्म. हे प्रेम प्रकाश हे सामूहिक चेतनेमध्ये आलं. हायर चक्र आपण आपल्याबद्दल बोलू, ओके आपली ओके उन्नती ठीक आहे. कशी होती. ठीक आहे, पुढे. हो हो. मी कोण आहे, माझा जन्म कोणत्या हेतूने झालाय हे मला कळत आहे. ठीक आहे, ठीक आहे. तुमचं सोल लेवल पर्पज कळला, स्पिरिट लेवलवर गेलात. पुढे. इवन प्रकाश पाठवते त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता, मी हायर सेल्फ कडनं प्रकाश घेत आहे आणि माझं प्रकाशमय अस्तित्व वाढत आहे. हो कारण हायर आयामात, पाचव्या आयामातलं बघा, पाचवा आयाम म्हणजे पूर्ण आपण प्रकाश असणार आहोत. लक्षात घ्या, आपली लाईट बॉडी असणार आहे, प्रकाश बॉडी, आपलं हो. प्रकाशाचं अस्तित्व. पुढे बोला. आणि सूर्याला अर्घ्य देताना मी म्हणत असते की माझ्या बुद्धीवरचे अज्ञानाचे आवरण दूर होत आहे आणि ज्ञानाचा प्रकाश पडत आहे. ठीक आहे. म्हणजे भरपूर ज्ञान मिळत आहे मला. भरपूर ज्ञान असं नका लिहू संकल्प, कारण हा. ज्ञान आपण घेत राहतो ते पण अडक नाही, सगळ्यांनी लक्षात घ्या. ज्ञान घेणं, ज्ञान मिळण्याची इच्छा ठेवणं, ही सुद्धा मायाजाळच आहे ना, इच्छाच आहे ना शेवटी ती. हो मी तुम्हाला नेहमी म्हणते की आत्म्याचं ज्ञान घ्या, आत्म्याचं ज्ञान घ्या, कुठंतरी साठवून ठेवा. त्याच्यामध्ये आपला संकल्प असा आहे की मला जे योग्य ज्ञान हवे तेच मिळत आहे. माधुरी मॅडम, हा हा हो मला जे योग्य ज्ञान हवं आहे तेच मिळते. नको ते ज्ञान काय करायचे घेऊन आपण? हो हम्म. तर ते एक. पण अजून सगळ्यांनी लक्षात घ्या, ज्ञान मिळण्याची इच्छा म्हणजे पण मायाजाळ आहे. आपण ज्ञान घेऊन आपण अंमलात आणतोय का ते, हे पण महत्वाचं आहे. आणि सगळं आपल्याला रिक्त 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 करता आलं पाहिजे. ज्ञान सुद्धा आपल्याला सोडून देता आलं पाहिजे. कारण बघा, काही वेळेला आपण ज्ञान घेऊनच आपण प्रॉब्लेम वाढवतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की समजा आहाराचं ज्ञान घेतलं आपण, म्हणजे मी यातून गेली म्हणून सांगते, माझं वजन नेहमीच असं राहिलेलं आहे. इन म्हणजे गर्भातूनच ते समजा आलेलं आहे. त्याच्यावर पुष्कळ आहाराचं ज्ञान सुद्धा मी खूप घेतलेलं आहे. सगळं करून झाले आम्ही दोघांनी, पण हे ज्ञानच अपायकारक ठरत गेलं. हे आम्ही आता रिअलाइज झालो. आपण म्हणतो तूप नाही खायचं, तूप सोडून देतो, तूप खाऊ नये, ज्ञान घेतलं त्यावेळेला. पण आज आपण बघतो की तुपाचे असंख्य फायदे आहेत आणि शरीराला आपण तुपाचं हेच करून ठेवतो. म्हणजे ज्ञान, माझी आई म्हणायची, माझ्या आईचं असं म्हणणं असायचं नेहमी, जेवढे शोध तेवढे रोग. तर नंतर नंतर मी या कन्क्लुजन आले, जेवढं जेवढं ज्ञान आहे ना आहाराचं का वेना, तेवढं तेवढं आपल्याला तोट्यातच नाही. तर त्यापेक्षा ज्ञान न घेता काही खाल्लं. आपण बघतो फूड थेरपी काय आहे, वॉटर थेरपी काय आहे. गजानन महाराजांनी गडूळ पाणी पिलं, गडव्यात आणलेलं. आपण पुढेही आता काय खातोय, सगळं ज्ञान घेतोय, हे ते ते खाताना शंका येते, खाऊ का नको, काय असेल काय असेल. मग तेच काम करणार आहे ते. म्हणजे आपण जे ज्ञान घेतोय ते अपायकारक सुद्धा आहे. त्यामुळं ठीक आहे, पुढचं बोलतेय तुम्हाला, ज्ञान मिळत आहे म्हणा. मला माझं ट्रान्सफॉर्मेशन करणारं, मला जे घडायचे ते बदलणारं, मला उपयुक्त असंच ज्ञान येत आहे हे लिहा. पण त्या हो ज्ञानाचं परिवर्तन
त्या ज्ञानाचं परिवर्तन आपल्याला शेवटी आपली अल्टिमेट जी काही इच्छा आहे ती पण झाली पाहिजे. हे पण पुढचं सांगून ठेवतीये. अजून काही लिहिलंय का तुम्ही? हा शेवटच आहे की मी क्रिएटर आहे. व्हेरी गुड. तर सगळ्यात शेवटी मी जसं म्हटलं की मी ब्रह्मांड आहे, मी ब्रह्म आहे, मी परब्रह्म आहे, मी क्रिएटर आहे. हे शेवटी बनायचंच आहे ना आपल्याला, तोच तर प्रवास आहे. तर ठीक आहे, छान. बघा माधुरी मॅडम आताशी यायला लागल्यात, पण प्रयत्न चांगले आहेत. अजून कोणी लिहिलंय का? तुमच्या खाली कोणाचं नाव आहे का? नाही मॅडम, एवढ्याच होते. हं. ठीक आहे, आता उशीर झालाय. तर तुम्हाला मी अजूनही सांगते, उद्या पण आहेच आहे ऊर्जा. तो आपला चला मुक्त होऊयात मधला पहिला हायर डायमेन्शनल चक्र ऍक्टिव्हेशन ध्यान उघडा. मी आज प्रतिपदा तशी केली, तुम्हाला सांगते. मी आज प्रतिपदेला तो व्हिडिओ लावून लावून मी ते सगळं व्हिज्युअलाइज केलं. माझं हे झालंय, माझं ते झालं, ते झालं. दोनदा व्हिडिओ मी केला, कारण मला खूप इंटरप्शन, मला खूप फोन कामं चालूच असतात. ते झाले माझे दोनदा. मग ते मोबाईलवरनं बघत होते तर मग ते जातं निघून. पण तरी सुद्धा मी परत लावलं. आणि सुंदर आज माझी प्रतिपदा त्या सगळ्या व्हिज्युअलायझेशन मध्ये मी घालवले. किती सुंदर झाली बघा बरं प्रतिपदा. तर माझे संकल्प मी वाचून दाखवेल, पण वेळ नाही आता, बघू. तर याच्यात सगळं डिस्कस केले आणि बऱ्यापैकी नूतन मॅडमनी, श्रद्धा मॅडमनी, माधुरी मॅडमनी सांगितलं, त्याच्यावर मी चर्चा पण केली. तर हे महत्वाचं, तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ काढाल ना त्यावेळेला तुम्हाला पण कळेल. आणि हे व्हिडिओ करता करता, रिव्हिजन करता करता मी काय केलं, मी बाकीचे प्लॅनिंग केले. आपले प्रोग्राम, त्याचे टेबल तयार केले. जून पर्यंत, मे पर्यंत सगळं, सकाळी काय, दुपारी काय, संध्याकाळ. त्यामुळं मला ते दासबोधचं कळलं. माझी कामं लिहून ठेवली. आता मला शेड्यूल तयार करायचे किशोर बालचं. मला फेस योगा माधुरी मॅडम घेणार आहेत बघा, ती वाटणे मॅडम, त्याची तारीख बदलली. ते सगळे संकल्प मी हे व्हिडिओ ऐकत ऐकत, व्हिज्युअलायझेशन करत करत, त्या मूडमध्ये मी संकल्प हे सगळे लिहिलेच माझे. तर ही बघा माझी ही डायरी आहे, संकल्प. हे बघा संकल्प, हे का. तर हय्यर चक्र हे मी वाचून दाखवते जरा. हय्यर चक्र रिलेटेड काय काय लिहिलंय. अं, पहिलं पहिलं असं लिहिलंय. मी दुसरा व्हिडिओ करते हा.